बघा स्कॉप अंतर्गत तुम्ही परमिशन द्यायची विसरले, बघा ड्राईव्हला परमिशन द्यायची विसरले, तर अशा वेळेस बरेच जणांचे कमेंट येत आहे की अशा वेळेस सर काय करायचं, आता आमचं तर काम करून झालेलं आहे, काम संपूर्ण झालेलं आहे, आता काय करता येईल का, काय प्रॉब्लेम येईल का, तर त्या संबंधी आज आपण व्हिडिओ बघणार आहोत. चला मित्रांनो, ऑनलाईन गाईडमध्ये मी प्रदीप पडवाल आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा जी आपल्या मनामध्ये शंका आहे की स्कॉपमध्ये ज्या PDF आपण टाकलेल्या आहेत त्या PDFला तुम्ही परमिशन न देता, बघा काय होतं, गडबडीमध्ये आपण काम करतो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यावर सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे. गडबडीमध्ये आपण काम केलं आणि याला परमिशन द्यायची विसरलो PDFला. हे जे सर्व PDF आहेत या सर्व PDFला आपण परमिशन द्यायची विसरलो आणि आपण सगळे स्कॉपमध्ये ते अपलोड केले, ठीक आहे. तर आता मला काय करता येईल, तर तुम्हाला जर वाटत असेल की तिकडे स्कॉपमध्ये ऑनलाईन जे मी भरलेले आहे PDF ते आता बदलायची का, ती कशी बदलायची, माझं तर फायनल सबमिट झालं, तर आणि बदलायचीच झाली, समजा माझं फायनल सबमिट न होता मला जर बदलायचीच झाली तर ती कशा पद्धतीने बदलता येईल. तर मित्रांनो तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण सोल्युशन मिळेल. बघा जी आपण ड्राईव्हमध्ये जी PDF या ठिकाणी अपलोड केलेली आहे त्याला परमिशन दिलेली नसेल तर नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. बघा आता जे तुम्ही अपलोड केली ना ती लगेच बघणार नाहीये कोण, ठीक आहे, लगेच कोण त्याला बघणार नाहीये, तर तुम्हाला तुमची ती जेव्हा तपासणी होईल तेव्हा ते PDF बघणार आहेत. मग आता काय करायचं, तर आत्ता परमिशन द्यायची तुम्ही. बघा आता या मी PDF अपलोड केलेत सर्व, या सर्व PDF अपलोड केल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की मी परमिशनच दिली नाही. बरं काही जणांनी काय केलं, या PDF इथे माय ड्राईव्ह मध्ये बाहेरच टाकल्या, म्हणजे फोल्डरच केलं नाही. मग अशा वेळेस काय होणार माहितीये का, तुम्हाला एक एक फाईलला परमिशन द्यावी लागेल. त्यापेक्षा काय करा माहितीये का, इथे खाली प्लस मध्ये जाऊन एक फोल्डर क्रिएट करा. प्लस मध्ये जाऊन इथे खाली प्लस आहे बघा, प्लस मध्ये जाऊन फोल्डर क्रिएट करा, त्या फोल्डरला नाव द्या स्कॉप, आणि नाव दिल्याच्या नंतर या सगळ्या फाईल त्याच्यामध्ये फिरवा. आता त्याच्यामध्ये त्या पेस्ट कशा करायच्या असतात ते मी तुम्हाला सांगतो. समजा आता या ठिकाणी या 2 फाईल आहेत आणि मला या एका फोल्डर मध्ये घेऊन जायचे आहेत, ओके, तर इथे प्लस मध्ये जाऊन मी एक फोल्डर तयार करतो, ओके, अनटायटलच राहू देऊया त्याला, फोल्डरचं नाव काय आहे, अनटायटल फोल्डर, ओके. या फोल्डर मध्ये मला सगळ्या फाईल घेऊन जायच्या, आता कशा घेऊन जाता येईल मला, तर इथे बघा हे PFMS फ्लो चार्ट, याला 3 टिंबाला क्लिक करून मूव्ह. बरं त्यापेक्षा तुम्ही या दोघांना असं ऍट अ टाइम सिलेक्ट करा. बघा हे दोघांना तुम्ही असं सिलेक्ट केलं, सिलेक्ट केल्याच्या नंतर आहे ना तुम्ही हे ज्या 2 फाईली आहेत त्या न्यायच्या कशा, इथून मूव्ह कशा करायच्या, तर इथे वर 3 टिंब आहे, उजव्या बाजूला वर 3 टिंब आहे, त्या 3 टिंबाला क्लिक करा आणि त्याच्यामध्ये मूव्ह ला क्लिक करा, मूव्ह, ठीक आहे. मूव्ह ला क्लिक केल्याच्या नंतर तो विचारतो कोणत्या फोल्डर मध्ये घेऊन जाऊ, तर आपण आता क्रिएट केलेला कोणता फोल्डर आहे, अनटायटल फोल्डर, तर या अनटायटल फोल्डर मध्ये तुम्हाला पेस्ट करायचं आहे, ठीक आहे. बघा तुम्ही जर YouTube वरून व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक वरून बघत असाल तर फॉलो करा, ठीक आहे. इथे मूव्ह करा, मूव्ह केल्याच्या नंतर हे ऍटम दोन्ही मूव्ह होतात कुठे, अनटायटल फोल्डर मध्ये. आता इथे आहेत का त्या फाईली, नाही, इथे अनटायटल फोल्डर मध्ये गेल्या. बरं आता या ठिकाणी तुम्ही परमिशन द्यायची. आता काय करायचं, या ठिकाणी तुम्ही परमिशन द्यायची. बरं एक परमिशन द्यायची का, नाही, तर तुम्ही डायरेक्ट त्या फोल्डरलाच परमिशन द्यायची. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने तुम्ही परमिशन देणार. बघा इथे अनटायटल फोल्डरला 3 टिंबामध्ये जाऊन शेअर मध्ये जाऊन या ठिकाणी खाली नॉट शेअर म्हणून आहे त्याला क्लिक करा. इथे रेस्ट्रिक्टेड आहे त्याला चेंज करून इथे रेस्ट्रिक्टेड ओनली पीपल ऍडेड कॅन ओपन याला क्लिक करून एनीवन विथ द लिंक करा. एनीवन विथ द लिंक केल्याच्या नंतर आता तुमची परमिशन अपडेट झाली. बरं आता मग मी आधी ज्या लिंक टाकलेल्या होत्या त्याचं काय, तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो, लिंक तीच राहते, तुम्ही परमिशन द्या नका देऊ, लिंक तीच राहते. लिंक कधी गुगलच्या बदलत नसतात, ठीक आहे. जरी बदलली, बघा आता पेस्ट करत असताना प्रत्येक वेळेस त्याचे अक्षर बदलत असतात, जरी बदलली तरी पहिली लिंक पण ओपन होणार, दुसरी लिंक पण ओपन होणार,
या एकाच फाईलच्या 2-2-3-3 लिंक जरी तुम्ही तयार केल्या तरी त्या ओपन होतच राहतात. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, बिनधास्तपणे राहा. फक्त आता जसं मी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने ती प्रोसेस करून घ्या. ठीक आहे, चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय, टेक केअर. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर आठवणीने करा मित्रांनो, आणि फॉलो करा.